नमस्कार मित्रो, लक्ष्मीच्या पावलांनी या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कला ही अंबाबाईच्या मंदिरात असते आणि ती प्रार्थना करत असते आणि ती आतून अस्वस्थ असते। तर तेवढ्यात गुरुजी येतात आणि गुरुजी बोलतात की कला तुला काय झालं? तर कला बोलते की मला खूप त्रास होतोय। तर गुरुजी बोलतात की देवीवरती विश्वास ठेव, तुला काही होणार नाही, तुझं सगळं चांगलं होईल असं गुरुजी बोलत असतात आणि कला ऐकते आणि गुरुजी कलाला धीर देतात आणि कला त्या ठिकाणी तिचं मन हे प्रसन्न होतं। तर इकडे घरामध्ये अद्वैत, सरोज, रोहिणी आणि रजनी हे सगळे जमलेले असतात। तर सरोज अद्वैतला बोलते की अद्वैत तू घरात चल आणि लवकरच या पेपर्सवरती साइन कर। तर अद्वैत सरोजला बोलतो की आई मी इतक्या सहजासहजी निर्णय घेणार नाही, मी हा निर्णय अतिशय विचार करून घेणार आहे, हा माझा आयुष्याचा प्रश्न आहे। सरोज ही अद्वैतला डिवोर्स पेपरवरती साइन करायला सांगत असते, पण अद्वैत काही सरोजचं ऐकत नाही आणि अद्वैत बोलतो की आता मला 1 महिना सुद्धा झाला नाही आणि मी इतक्या लवकर डिवोर्स पेपरवरती कसं साइन करू असं तो बोलत असतो। तर सरोज बोलते की तुला जे काही करायचं आहे ते तू कर, पण मला असं वाटतं की माझा लेक माझा ऐकेल आणि तू कलाला डिवोर्स देशील असं मला विश्वास आहे असं ती बोलत असते। आणि अद्वैत बोलतो की तुम्ही मला थोडा वेळ द्या, त्यानंतर मी माझा निर्णय घेईन, आता मला सध्या विचार करायचा आहे असं ते बोलत असतात। तर त्यांचं बोलणं हे बाहेरून रोहिणी ऐकत असते आणि रोहिणी विचार करते की सरोज अद्वैतला काय सांगत असेल, नक्कीच ती डिवोर्स पेपरवरती साइन करा असं ती बोलत असतील। हे ऐकून रोहिणीला आनंद होत असतो आणि तेवढ्यात अद्वैत ते पेपर घेऊन तिच्या रूममध्ये जातो। तर इकडे संगीता ही किचनमध्ये बसलेली असते आणि ती कलाचा विचार करत असते, त्यामध्ये ती हरवलेली असते, तिला काय बाहेर चाललं हे काही कळत नाही। तर तेवढ्यात तिचा नवरा तिथे येतो आणि संगीताला बोलत असतो, पण संगीता तिला काही रिप्लाय देत नाही आणि तिचा नवरा बोलतो की संगीता तू कुठं हरवली आहेस, तुझ्या मनात काय चालू आहे हे मला काही कळत नाही। तर संगीता ही कलाचा विचार करत असते आणि ती विचार करत असते की आता कलाच आणि अद्वैतचं कसं होणार, त्यांचा सुखी संसार राहणार की नाही असं तिच्या मनामध्ये विचार घोंगावत असतो। तर तिचा नवरा हा तिला समजवतो। तर इकडे काजल ही बाहेर रडत असते आणि ती तिच्या मित्राची आठवण काढत असते आणि तेवढ्यात संगीत तिथे येते आणि संगीता काजलला बोलते की बिल्या बाळा काय झालं? तर काजल तिला काही बोलत नाही आणि तेवढ्यात संगीता बोलते की तू अशी अस्वस्थ का आहेस? तर काजल बोलते की आई मला तुझ्या कुशीत घे ना ग असं ती बोलत असते। तर तेवढ्यात संगीता काजलला मिठी मारते आणि काजलच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात आणि ते दोघेही कलाबद्दल विचार करत असतात। तर इकडे रूममध्ये सरोज आणि रोहिणी बोलत असतात। तर रोहिणी सरोजला बोलते की सरोज आता हे कलाचं काय होणार हे मला काही कळत नाही, अद्वैत कलाला डिवोर्स देतो की नाही हे आता काही माहिती नाहीये। तर सरोज बोलते की रोहिणी तू आमच्या सगळ्या गोष्टी का बाहेरून ऐकत असते, असं चोरून कोणाच्या गोष्टी ऐकणं हे बरं नाही, आमच्या कौटुंबिक प्रश्नामध्ये तुला ढवळाढवळ करण्याचा काही अधिकार नाही असं सरोज रोहिणीला बोलत असते। तर रोहिणी सरोजला बोलते की सरोज त्या कलाच्या मागं सगळं घर आहे, तुझ्या मागं कोणी नको का असं ते बोलत असते, तुझ्या मागून तरी तुझी पाठराखण करण्यासाठी कोणीतरी हवे, त्यामुळे मी तुला सांगत असते आणि मी तुमचं बोलणं हे काही चोरून ऐकलेलं नाही, हे माझ्या कानावरती आलंय असं ती बोलत असते। तर सरोज हे रोहिणीचं बोलणं ऐकून घेते। तर इकडे रूममध्ये अद्वैत असतो आणि तो कलाला कॉल करत असतो। तर तेवढ्यात कला येते आणि कला अद्वैतला येऊन बोलते की तू मला असं अंधारात का ठेवते, तुला जे काही करायचं आहे तू मला सगळं सांगून का देत नाही, मला सगळं माहिती आहे, तू मला डिवोर्स देणार आहे ते। तर तेवढ्यात अद्वैत बोलतो की तू आमचं बोलणं चोरून का ऐकलंय? तर तेवढ्यात कला बोलते की मी तुमचं बोलणं काही चोरून ऐकलेलं नाहीये। तर अद्वैत बोलतो की तुला सगळ्याच ठिकाणी खोटं बोलायचं खूप सवय आहे, मी तुमचं बोलणं ऐकलं होतं तर तुम्हाला खूप सुनावलं होतं आणि आता तू आमचं बोलणं ऐकलं तर मी काही बोलणार नाही। तर तेवढ्यात कला बोलते की मी तुमचं काही बोलणं चोरून ऐकलेलं नाहीये, मला हे बोलणं कानावरती पडले असं ती बोलत असते। तर अद्वैत बोलतो की तू हे पण ऐक की सरोजाईने जरी मला डिवोर्स पेपरवरती साइन करायचं सांगितलं असलं तरी मी त्या पेपर्सवरती साइन केलं नाही, मी त्यांना सांगितलं आहे की मला थोडा अजून वेळ हवा आहे, मी काही तुझ्यासारखं नाही असं अद्वैत बोलतो। त्यामुळे कला थोडीशी शांत होते आणि अद्वैत तिथून निघून जातो आणि कला ते डिवोर्स पेपर हातात घेऊन बसलेले असते। तर इकडे किचनमध्ये कला आणि रंजनी बसलेले असतात। तर रंजनी बोलते की आता देवप्पा येणार आहेत, आपल्याला देवीची मूर्ती सरळ करायची आहे। तर तेवढ्यात गुरुजी येतात आणि कला बोलते की रंजनी गुरुजी आले आणि ते गुरुजींना देव्हारा दाखवतात। तर गुरुजी तिथे बसतात आणि गुरुजी पूजा करतात। तर तेवढ्यात गुरुजी बोलतात की घरातली जी मोठी सून आहे तिच्या हाताने आपल्याला ही मूर्ती सरळ करावी लागेल। तर तेवढ्यात सरोज बोलते की घरातली सर्वात मोठी सून मी आहे, माझ्या हाताने ही मूर्ती सरळ होईल। तर गुरुजी बोलतात की घरातली मोठी सून जरी असली तर ते जोडीने हे करावं लागतं, त्यामुळे सरोज ही माघारी घेते आणि तेवढ्यात रंजनी कलाला बोलते की कला तू आणि अद्वैत पूजाला बसा आणि देवीची मूर्ती सरळ करा। तर हे ऐकून सरोजला खूप त्रास होतो आणि इथेच मालिकेचा भाग संपतो। अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।